हव्वा कोणाची र कुरुंदवाडचा मागील निवडणुकीत आमचा इथला नेता थोडक्या मतात पडला होता, पण त्याने ऐनवेळी या निवडणुकीत घात केला. शहरातील श्याम आणि राममध्ये फिरणाऱ्या सत्तेची चक्रे मोडीत काढू असा सूचक इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार महाडिक यांनी कुरुंदवाड शहरात प्रचार सभा घेतल्या. कुरुंदवाडची जनता आमचा तिसरा पर्याय स्वीकारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इथल्या नगर परिषदेची निवडणूक झाली आणि आमचे उमेदवार 100-150 मतांना पराभव झाले. आमच्या तो पराभव जिव्हारी लागला होता आणि त्या दिवसापासून आम्ही तयारी करत होतो की पुढच्या वेळी कसल्याही परिस्थितीत कुरुंदवाडची नगरपालिका आपण जिंकायची. परंतु अर्ज भरण्याचे 2-3 दिवस शिल्लक असताना खूप मोठा धोका, खूप मोठा घात आपल्याबरोबर झाला. मला चिंता होती डॉक्टर साहेब की काय होणार, आपलं विवंचनेत होतो आम्ही की अशा पद्धतीनं आपला प्रमुख माणूसच जर आपल्यातून निघून गेला तर काय होणार या शहराचं. या जिल्ह्यामध्ये 13 नगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे. माझ्यावर 13 नगरपालिका निवडून आणण्याची जबाबदारी आहे. 12चा मला कॉन्फिडन्स होता, पण कुरुंदवाडमध्ये काय होईल याची शंका माझ्या मनात होती. पण आज ज्या पद्धतीने ही रॅली निघालेली आहे, 2 तारखेच्या निकालाची वाट पाहण्याची गरज नाही. समीरा जोशी आणि सगळे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याचा माझ्या मनामध्ये कोणतीही शंका राहिलेली नाही. बंधू भगिनींनो, या शहरामध्ये तुम्ही बघा, एकदा राम आणि एकदा श्याम, एकदा राम आणि एकदा श्याम अशी सत्ता घेत गेलेली काय. पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी एक सक्षम पर्याय उभा केलेला आणि पक्षाचा पर्याय उभा केलेला आहे. भक्कम पर्याय. लोक वाट बघत असतात पर्यायाची, कारण आपण जे मतदान करतो विचारानं मतदान करत असतो, काहीतरी ध्येय घेऊन मतदान करतो. मतदान करत असताना आपला उमेदवार कोण असावा, आपल्याशी तो संपर्कात राहील का, आपल्या भागाचा विकास करेल का, या सगळ्या बाबींचा विचार करतो. आपण डोळे बंद करून मतदान करत नाही. आणि म्हणून जर मतदान करत असता तर सगळ्यात पहिला पर्याय तुमच्या समोर येणार, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. बीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे.